हाय मित्रांनो, निलेश लर्निंग जॉय हा माझा चॅनल आहे. त्यामध्ये आज मी नवीन घेऊन आलो आहे विचारपुष्प. विचारपुष्प म्हणजे एक छान छान विचार जे तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट केले पाहिजे, वापरले पाहिजे. कोणते ते विचार? आज मी घेऊन आलो 2 विचार. पहिला विचार, आनंदी राहा. कायम आनंदी राहा. का बरं आपण आनंदी राहत नाही? काहीतरी आपल्या जीवनात चांगलं घडलं की आपण थोड्या वेळासाठी आनंदी होतो आणि परत दुःखी होऊन जातो. दिवसभर दुःखी राहतो. अरे ह्यासाठी जीवन दिले का? आनंदी राहा. आनंदी राहण्याचे फायदे मी आता सांगितलं तर हा व्हिडिओ कमी पडेल, वेळ कमी पडेल, पण कायम आनंदी राहा मित्रांनो. खूप आनंदी राहा. जीवन एकदाच आहे. मस्त एन्जॉय करा, खुश राहा. कोणाच्याच बोलण्याने जरी तुम्हाला कोणी दुखवलं असेल तर तात्पुरतं थोडंसं दुःखी व्हा, परत आनंदी राहा लहान मुलांसारखं. कायम आनंदाने जागा हा माझा विचारपुष्पातला पहिला विचार. दुसरा विचार, आनंदी राहण्यासाठी काय करायला हवं? तर आनंदी राहण्यासाठी काय करायला हवं? आनंदी राहण्यासाठी तुम्हाला तुमची पॅशन फॉलो करावं लागेल. बरं, पॅशन म्हणजे काय? पॅशन म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आवडते मनापासून ती तुम्ही केली पाहिजे. ती गोष्ट तुम्हाला ओळखता आली पाहिजे की ती काय आहे, जी तुम्हाला चांगली करता येते आणि ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद भेटतो. ती गोष्ट तुम्ही सातत्याने केली पाहिजे, करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला आपण म्हणतो पॅशन. ही माझी पॅशन आहे, हे मला आवडतं, हे मी कधीही करू शकतो. का? कारण हे मला आवडतं. तीच पॅशन तुमच्या मिळकतीचं साधन पण होऊ शकतं. ॲज अ पार्ट टाईम जॉब तुम्ही त्या पॅशनला वापरू शकता. तुमचा रोजचा जो जॉब आहे, रोजचा व्यवसाय करता करता ही थोड्या वेळासाठी पॅशन जपा. उगाचच मोबाईलवरती नाही ते गोष्टी बघत नका बसू. त्यापेक्षा तुम्हाला जे आवडतं, ज्यातनं तुमचा विकास होणार आहे, ती तुमची पॅशन तुम्ही जपा. ओके मित्रांनो, तर विचारपुष्पातला पहिला विचार आनंदी राहा आणि दुसरा विचार पॅशन जपा. पॅशनला विकसित करा. तुमची पॅशन मी नाही सांगू शकत. तुमची पॅशन तुम्हाला ओळखायची आजपासून आणि तिला तुम्ही खतपाणी घालायचे, ती वाढवायची. ती पॅशन म्हणजे तुमच्याकडेच असणारी गोष्ट आहे मित्रांनो. प्रत्येक माणसामध्ये काहीतरी युनिक स्पेशल असतं. ते युनिक स्पेशल तुम्ही जपा, त्याला ओळखा. ते तुमच्या जगण्याचं साधन होऊ शकतं. तुम्ही कधीच बेरोजगार राहणार नाही मित्रांनो, कारण ती तुमची जी पॅशन आहे ना, ती तुम्हालाच पुढे घेऊन जाणार आहे. ओके, टेक केअर, बाय.